नमस्कार, मी किरण भगत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहराध्यक्ष बदलापूर. मी उभा आहे बदलापूर सोनिवली एरंजाडला जोडणाऱ्या नवीन पुलावर. आमदारकीच्या इलेक्शनच्या आचारसंहिता चालू असताना आचारसंहिता लागायच्या आधी या पुलाची ओपनिंग झाली. आज जवळपास नाही केलं तरी 2-3 महिने झाले असतील, पण पुलाला अजूनही लाईट नाही. पुण्यात जो प्रकार झाला तो प्रकार बदलापूरमध्ये घडावा, पुन्हा एकदा घडावा असं का वाटतं का? कारण का नेते मंडळींना फक्त इलेक्शनच्या टायमाला ओपनिंग करून जाणं हा सोयीस्कर पडलेला भाग असतो, पण त्यानंतर ओपनिंग केल्यानंतर आपली कामं योग्य रीतीने झालेली आहेत असं वाटतो आमदार साहेबांना. अख्ख्या नदीला लाईट नाही, चौपाटीलाही लाईट नाही, आणि संध्याकाळी 7 नंतर तर हा ब्रिजवर आहे ना कपल्स पॉईंट आहे. फक्त लव बर्डसाठी बांधलेला हा पूल आहे. इथून जे रिक्षावाले येतात त्या रिक्षावाल्यांचं, मी रिक्षावाला आहे, काही रिक्षावाले बोलत असतात, दादा इकडनं आपल्या लेडीज जर असे पॅसेंजर असेल तर ह्या नवीन पुलावरनं झालं भीती वाटते, कारण का इथे कपल्स बसलेले असतात आणि 10 नंतर इथं जर गर्दुळे असतात. तर आता आमदार साहेबांनी ब्रिज आणला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, पण ब्रिजची ओपनिंग झाली, एवढे थाटामाटात केली, पण आमदार साहेब ब्रिजवर लाईटच नाही आहेत. चला आमच्या नगरपालिका नगरसेवक नाही आहेत, पण आता आमदार साहेब तुम्ही आहेत, खासदार साहेब बाळ्यामा तुम्ही आहात. तुम्ही एखाद्या बिल्डिंगला तुम्ही हाणाचं असा पत्र देऊ शकता, तसा एखाद्या ब्रिजला लाईट नाही म्हणून हा पत्र आमच्या नगरपालिकेला तुम्ही देऊ शकता, आमदार साहेबांना जर टाईम नसेल तर. पण माझी एक विनंती आहे का लवकर इथे लाईट लावावी, कारण हा रहदारीचा पूल आहे. या पुलापासून जाणाऱ्या जवळपास 40 गावांना हा नवीन ब्रिज जॉईंट होतो. नगरपालिकेच्या पुढे जाणाऱ्या 40 गावांना हा ब्रिज जॉईंट होतो. पण एरंजाड, सोनिवली आणि बदलापूर गाव हा जाणारा नवीन ब्रिज अतिउत्तम आहे. पुढे महाराजांचं स्मारक आहे, स्मारकाला लाईट आलेली आहे. स्मारकाबरोबर पण लाईटचं मस्त योग्य तरी काम झालेलं आहे. ते मागे बोललो होतो लाईट बंद होती, लाईट चालू झालेली, त्यांचेही आभार. आणि आता या पुलाच्या लाईटबद्दल तुम्ही काय करणार ते आम्हाला सांगा, कारण आता 3-4 महिन्यानंतर तुम्हाला जर लाईट लावता येत नसतील तर तुम्ही ओपनिंगला येऊ नका ना. कशाला ओपनिंग करता, राहून द्यायचा ना, काय फरक पडतो आहे. नाहीतर कुठं हा ब्रिज चांगला मानला आहे, याची तुम्ही गॅरंटी दे घ्या 40 वर्ष टिकतो म्हणून. नाही घेऊ शकत तुम्ही कोणच, फक्त ओपनिंग केले, नारळ बोलला कारण आम्ही आणली वस्तू. अरे तुमची संकल्पना असेल, पण तुम्ही काहीतरी लोकांसाठी करा ना. लवबर्डसाठी बांधले का पूल? रात्रीचे 12 वाजता मी शूटिंग करतो आहे, मी 8 वाजताही बनवली असती, पण ज्या नाले लवबर्ड बसतात ना त्यांचे घरातले काही आमचे हितचिंतक असतात म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर बनवत नाही. आणि ते गर्दुले बसतात दारू प्यायला, स्मोकिंग झोन म्हणून तरी डिक्लेअर करा, आता लवबर्ड म्हणून तरी हा डिक्लेअर करा नवीन ब्रिज. बघा तुम्हाला काय जमतं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.